बातमीपत्राची सुरुवात करतोय आणि यावेळी जी शेवटची हेडलाईन आपण पाहिली आहे, इगतपुरीच्या ज्या पर्यटकांचा पाठलाग करण्यात आला त्या संदर्भातली होती। त्याच संदर्भात हे कुटुंब आता पत्रकार परिषद घेत आहे। आपण थेट जाऊयात। तिथं गोळा झाले तर त्यातला एक जो पिंक कलरचा शर्टचा मुलगा दिसतोय फोटोज मध्ये, तो आला, त्यांनी गाडी आमचं सेल बंद, कारण काचा सर्व फुटलेला, त्यांनी सेल गाडीचा ऑफ केला। तो म्हटला फक्त खाली या, आपण सॉर्ट करू आणि आपण हा विषय मिटू। आम्हाला कोणतरी आपले मुलं किंवा माझी वहिनी वगैरे म्हटले की उतरू नका, हे मारून टाकतील। तर मी गाडी सेल स्टार्ट केली, रिव्हर्स मारायला लागलो, त्यांनी माझी गच्ची धरली। त्याच्यामध्ये माझी दोन त्याची चेन तिथं हरवली, पडली, ओढली, काय झालं काय माहिती। पण तिथून आम्ही थोडी रिव्हर्स घेतली, जसे दोन ट्रक पास व्हायला लागल्या, म्हटलं आता जागा आहे पळायला, तर आम्ही गाडी पळवली। जशी पळवली त्यांनी परत पाचवा अटॅक केला, दगड मारली। पण तिथून मग आम्ही जे पळवली, म्हटलं आम्हाला काही म्हणजे वाडीवारा पोलिस पण येत होते, ते म्हटलं आम्ही फाट्याला येऊन थांबतो। पण म्हटलं हे येण्यात पहिले हेच आमच्या पहिले येत होते आमच्या पुढे, म्हटलं हे येतील पोलिसांनी आले तर आपल्या जीवाशी कमी जास्त होईल। मग आम्ही डायरेक्ट अंबड पोलीस स्टेशन गाठलं। तर तिथं मग आम्हाला क्राईम PI अविनाश सर भेटले, त्यांनी खूप कॉपरेट केलं। तर त्यांनी सर्व गुन्हे वगैरे दाखल केले 0 FIR ने। आणि मग रात्री आम्हाला इगतपुरीचे PI बालक साहेब भड त्यांचे कॉल आले, त्यांनी खूप सहकार्य केलं। दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन केले। मग काल आम्ही ॲडिशनल SP मॅडम आहेत विमला मॅडम, त्यांना भेटलो। त्यांनी आम्हाला इथून कॉन्वे दिला तिथपर्यंत, हे आपलं स्पॉट पंचनामा करायला, कारण आम्ही त्यांना म्हटलं आम्ही त्या गावात जायला घाबरतोय आमचे म्हणजे ते स्थानिक लोक तेच सर्व परत। तर त्यांनी आम्हाला 2 गाड्यांचा कॉन्वे दिला इगतपुरी टोल नाक्यापर्यंत। तिथून इगतपुरीचे पोलिस आले, म्हणजे आम्हाला सेफली त्यांनी काल सर्व स्पॉट पंचनामा झाला। पोलिसांनी खूप कॉपरेट केलेले। पण हे गुंड इतक्या म्हणजे याला जाऊ शकता की लोकांना मारून टाकणं, त्यांना मुली बाया, आपण पण भांडणं करतो, पण आपण कुत्र्याला पण दगड मारताना विचार करतो का रे याला मारून आपल्याला कदाचित पाप भोगावं लागणार आहे यांना। म्हणजे आम्ही जर त्या दिवशी 20-30 किलोमीटर जर थांबलो असतो ना, कुठे कोण मेला असता आम्हाला ते सांग। मागची काच फुटली, मागं आमचे 2 मुलं होते, एक भावाचा एक माझा मुलगा 12वीला आहे, भावाचा मुलगा 10वीला आहे। मध्ये माझी वहिनी, माझी बायको, माझी मुलगी, त्याची मुलगी, पुढं मी आणि तो, आणि सर्व काचा फुटेल। इकडून दगड लागला तर तो त्याला लागतं, इकडून लागला तर मला लागतो, मागं लागला तर यांना लागतो, मागं लागला तर मुलांना लागतोय। इतकं आम्ही म्हणजे 20 ते 30 किलोमीटर आहे ना, मरणच पाहतो। त्यांनी पहिला हमला जेव्हा केला तिथं जर ते थांबले असते, चला तुम्हाला राग होता, साहजिक आहे, झाले हातापायी राग होता, तिथं थांबले, अख्खी गाडी फोडा आमची तुम्ही तिथं। त्याच्यानंतर तुम्ही जे फॉलोअप केला ना, तो खूप विचित्र केला। त्याच्यामुळे आम्ही एकदा मारा, आम्ही कंप्लेंट पण करणार नव्हतो, सोडून द्या, चला तुम्ही पोलीस कंप्लेंट करा, आम्ही करतो, तुम्हाला काही चुकीचं वाटतं आम्ही ती करणार नव्हतो। 30 किलोमीटर आमच्या मागं पळताय, म्हणून तुम्हाला कंप्लेंट केली। त्या दिवशी 302च घडवायची होती। आज आम्ही तुम्हाला हे बाईट देतोय की आज आम्ही आज कदाचित तुम्हाला आम्ही ना कोणाची डेड बॉडी सहित भेटलो असतो, कोणाची असती ते नसतो सांगू शकतो। किती जण होते? 10-12 जण 10 ते 12 जण कोण कुठून येऊन अटॅक करत, खूप जण होते। आमचे ज्यांच्याशी वाद झाले ते 4-6 चेहरे ते लक्षात आहे। पण त्यांच्या गाडीमध्ये आता काय होतं, कोण इकडून पळायचं, कोण तिकडून पळायचं, आणि माझं लक्ष होतं गाडी पळवण्यावर, यांचं लक्ष होतं की इकडून कोण येतं तिकडून कोण येतंय असं। पण 8 ते 12 जण होते। इतके 20-30 किलोमीटर ते पाठलाग करत रस्त्यामध्ये पोलीस किंवा स्थानिक लोक। पोलिसांची काय झालं, बाहुली डॅम पैसे आम्ही 112ला कॉल केला, तिथं रेंज लागत नाही, तर तिथं 4 वेळेस कॉल काही कनेक्ट झाला नाही। तेव्हा परत आम्हाला माहिती नव्हतं की हे आम्हाला अटॅक करणार आहे। त्याच्या पुढे येऊन जेव्हा अटॅक चालू झाला तर माझ्या चुलत भावानी 112ला कॉल करायला कनेक्ट चालू केलं। तर त्यांना पहिले घोटीच्या पोलिसांचा कॉन्टॅक्ट झाला, पण आमची जशी जशी लोकेशन पुढे जात होती तर पुढच्या पोलिसांचे फोन येत होते, मग वाडीवारा पोलिसांचा फोन आला। पण हे एवढे अटॅक करत होते की आम्ही म्हणजे आम्हाला आता इगतपुरीच्या पोलीस स्टेशनचा रस्ता नाही माहिती, समजा गाव गल्लीमध्ये वाडीवाराचं नाही माहिती, आम्ही घुसलो, डेड एंड भेटला, पळू नाही शकलो, आणि हे 10-12 जणांनी अटॅक केला। तर आम्ही काय विचार करतो, हायवेनी पळा आणि आपल्या शहरात पळा, की आपल्या शहरातले पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांच हे ते माहिती आहे। तर आम्ही जसं फ्लायओव्हर, आम्हाला युनिट 2 पण होतं पाथर्डीला, पण आपलं तिथं फ्लायओव्हर तिथं उतरत नव्हतं, तर आम्हाला अंबड तिथं जवळ वाटलं म्हणून आम्ही अंबडला गेलो, असा विषय झाला। अंबडला PI सरांनी खूप, आम्हाला अविनाश सरांनी खूप म्हणजे खूप कॉपरेट केलं। पोलीस जरी आले असते ना ग्रुपनी की आम्हाला वाचवायला, तरी आम्ही थांबू शकत नव्हतो, कारण का ते इतके म्हणजे काय त्यांच्या डोक्यात काय झालं होतं, खूप बॅडली त्यांनी आम्हाला अटॅक केलेला, त्यांनी खूप विचित्र। अरे हत्यार म्हणजे पहिली जी त्यांनी काच फोडली ना, ती फायटरने फोडली, कारण की ती सफारीच्या काचा एवढा जाड आहे की ती मोठी गाडी फुटणार नाही। ती पहिले फायटरनी फोडली, मग दांडक्यांनी फोडली, आणि त्याच्यानंतर जेवढ्या फोडल्या
बेसबॉलचे दांडे आणि दगडांनी फोडले. दगडांनी फोडलेले आहे. पुढच्या काचेला ते दगडच टाकले. तो व्हिडिओ काढता म्हणजे आम्ही काढूच शकलो नाही, आम्ही इतकं घाबरलेलो होतो तेव्हा. तुम्ही पर्यटन स्थळावर आनंद घेण्यासाठी गेले. हो, बरोबर. तुमच्यासारखे अनेक कुटुंब, हो. परिवार, महिला त्या हो. ठिकाणी होत्या. होतात. हे दहशतीचं वातावरण आहे का त्या ठिकाणी ज्यावेळेला नाही, दुपारी पोलिसांचे राऊंड झाले. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी पोलिसांची व्हॅन येताना व्हाईट कलरची व्हॅन आहे, त्यांनी माझ्यासमोर पेट्रोलिंग 2 वेळेस चालू हॉर्न होतं. वाजवत गेली ते. गेली. आम्ही आमच्या घरच्यांचा एवढा विषय झाला की पोलिसाची हाय, चक्कर safe मात्र आहे. खूप छान आहे, चांगलं. पण पोलीस दर 1 मिनिटाला तिथं उभी हा, राहील आणि तिथं दर एवढ्या हसागडी हजारो करायचं. लाखो पर्यटक येतात त्यांना संरक्षण देईल असं पण मला नाही वाटत होऊ शकतं. पण आजकाल काय झालं, हे स्थानिक हे जे आज लहान मुलं आहेत, दादागिरी करतात. यांच्या जे गुन्हेगारीचं जे हे वाढतंय, खूप विचित्र वाढतंय की यांना आहे ना कोणाला मारून टाकणं म्हणजे एकदम सोपा खेळ झालेला आहे. हा वाद छेडछाडीवरून झालं की अजून काही? छेडछाडीवर छेड बाकी काही नाही. दुसरं काहीच नाही. ओळखत त्यांचं म्हणजे पण नाही आम्ही आम्ही त्यांना. ना त्यांच्या टपरीवर काही खायला सिगरेट घ्यायला घेतलं गेलो ना, ना, काही पान नाही. टपरी आपलं काही वेफरच्या पॅकेट काहीच, म्हणजे आमचा त्यांचा काही इश्यूच नाही. आणि काहीच मेन नाही. त्यांचा पण संबंध नव्हता तरी ते मध्ये आले. काय झालं, बळजबरी. जे 2 मुलांनी छेडछाड हा. केली, हिचे त्याचे वाद झाले, हा काहीतरी यांचं घडत होतं. मी तिकडून काय झालं, हे सर्व पुढे गेले तर आमच्याकडे जे आमच्या बॅग्स होत्या, आम्ही घेऊन येतोय. आणि आपल्याला असं आपलं काय युपी बिहार मध्ये थोडी की आपण आपल्या बायांना बरोबरच घेऊन चालू, बुरख्यामध्ये घेऊन चालू. ती पुढे गेली, मला दिसतंय की काहीतरी वाद होतोय, तो मी पळालो. म्हटलं काय रे, काय झालं? ही म्हणती अहो हा असं असं. म्हटलं काय रे, मी असं त्याला चल निघ ते म्हटलं. निघून गेले. नॉर्मल इथं विषय संपला होता पूर्ण. तर ते मान खाली करून निघाले. निघून गेले. मग हे आले, काय झालं? अरे दुकानदार म्हटलं होते का? हा, हे तिथलं ते दुकान आहे, ती MH47 येलो नंबरची नंबर प्लेट आहे ती. तर ती दुकानदार होते, तर त्यातला एक आणि त्याच्या पुढे 4 जण आले. काय झालं म्हटलं, अरे लेडीजला छेडछाड करत होते. पण तुम्ही मारायला नाही पाहिजे. अरे म्हटलं मारलं नाही, मारले फक्त त्याला काय टच केलं. टच केलं निघ बाबा. नाही, पण तुम्ही असं नाही करायला पाहिजे. अरे म्हटलं तुझा काय संबंध? ते जर बायांची छेडछाड करता, तुझा काय संबंध येतोय? ते म्हणे, चल निघ नाही म्हणे, नाही, तुम्ही नका तुम्हाला डोकं बघावं लावू लागेल म्हणे. असं. हा, तर असं. म्हटलं जा. आता काय झालं, हिचं पाहून मी घुसलो, माझा पाहून माझा मुलगा आला भांडायला. सगळेच मग. तर काय झालं, आजकालचे मुलं थोडीशी यंग, तर माझ्या मुलाला वाटलं माझ्या वडिलांना मारता काय, मग तो मध्ये पडला आणि त्यांना काढलं लहान मुलगा आमच्यावर हात उगारतो काय, त्यांना तो इगो पॉइंट झाला. तो. तर त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली, आम्ही त्यांना केली. तर आम्ही काय केलं, त्यांचा व्हिडिओ काढला. तिथं पण थांबलं होतं. त्यांनी पण आमचा तरी काढला, वाढवलं. आमच्या गाडीचा आम्ही त्यांचा माझाही काढला पण त्यांनी, तिथं म्हणजे काढा. जी पब्लिक फिरायला आली होती त्यांनी सांगितलं की सोडून निघा द्या, बुवा, निघा, सोडा. जाऊन द्या. आणि तेव्हा पण आमच्या मनी ध्यानी नाही की हे एवढं काही विचित्र करू शकतं. नाही, पण असे जे काही पर्यटन स्थळ आहेत ते धोकादायक होत चालले हो, हो. नक्की ना. 100%. 100%. आणि नाशिक जिल्हाच धोकेदायक होत चाललेला आहे. काही काय वाटतं तुम्हाला थोडं? 100% धोकादायकच आहे. भावली डॅमला जर तुम्हाला माहिती असेल 2 का 3 वर्षापूर्वी पण असं एक केस झाली भावली का होती. पायनाला झालं? नाही, भावलीला झालं होतं. मुंबईचे लोक होते, फार रक्त वगैरे काढलं त्या लेडीजचं. ती गाडी ती पळाली, गावातल्या लोकांनी मारलं होतं. तो व्हिडिओ माझ्याकडे असं मी पाठवते तुम्हाला, खूप जुना व्हिडिओ येतो. तेव्हा पण तो किस्सा झाला होता भावली डॅमलाच, पहिण्याला नाही. काय झालं, भावली फॅमिली ज्यांना फिरायला जातात की चांगला टाइम स्पेंड करू, पण आता हे स्थानिक जे लोक आहे व्यवसाय करण्यासाठी, आम्ही त्यांच्या व्यवसायाला विरोध करत नाही, पण तुम्ही कोणत्या गुरुमीमध्ये की तुम्हाला व्यवसाय हवा आहे आणि तुम्ही कोणाच्या जोरावर एवढा इथपर्यंत वार करत आले. आता काल सगळ्यात कालचं तुम्हाला सांगतो, एका मध्यस्थीने त्यांना जसं कळालं ना की अटेम्प्ट टू मर्डर असे कलम लागले, तर काल एकाने आम्हाला 10 लाखाची ऑफर दिलेली की 10 लाख घ्या, विषय मागं घ्या. मी म्हटलं ठीक आहे. आमचं असा विषय झाला की यांना गोडीत पोलीस स्टेशनला बोलावे आणि सरेंडर करू यांना. पण नंतर त्यांना कळालं की नाही, हा व्हिडिओ व्हायरल झाला, म्हणजे असं त्यांची इथपर्यंत मी त्यांना बोलले, मी तुम्हाला 20 लाख देते, तुम्ही जमा. केस दाखल करू नका. केस दाखल करू नका. आणि केस तर FIR तर झाली होती. आता ती कशी काय केस, म्हणजे असं म्हणजे तुम्हाला सांगतो की लोकांना मारून टाकणं आणि पैसे देणं एवढं सोपं झालंय त्यांच्या इगोसाठी. तक्रार केली का काय? नाही, ती तक्रार नाही केली, कारण कोणतरी जसे आमच्यावर अटॅक झाला, आम्ही त्यांचे गाडी नंबर सांगितले, तर कोणतरी सांगता अरे हा घोटीचा, हा असं तो विषय. यांनी ज्याला विचारलं तो यांना म्हणतो की बाबा आपण असं हे करू तसं करू, तर मग आपण त्यांचे नाव नाही करू शकत. शेवटी म्हणजे कसं ज्याला त्याला कॉन्फिडेन्शियल विषय असतो. हिंदी तुम्ही सांगा ना, मला नाही हिंदी बोलता. क्या हादसा हुआ था रविवार के दिन? हम रविवार को 12 जुलाई को भावली डैम है, वहाँ पे हम 2 फैमिलीज, मैं और मेरा भाई, हम घूमने गए थे. मैं, मेरी मिसेज, मेरे 2 बच्चे, मेरा भाई, उसकी मिसेज, 2 बच्चे. भावली डैम पे हम एंजॉय करने गए थे. वहाँ से 5:30 के करीब रिटर्न होते समय